मी म्हटलं किती सोपं काम झालं. हे जर आम्ही सांगत राहिलो असतो तर आमचं कोणी ऐकलं नसतं. आता तुम्ही सांगताय म्हणून मला असं वाटतं की विरोधी पक्षांच्याकडं केवळ टीकात्मक किंवा टीका करणं, दोष दाखवणं एवढं काम राहून चालणार नाही. त्यांनी पण हा अनुभव घेतला पाहिजे. कधी शिक्षण संस्था चालवली पाहिजे, एखादा सूतगिरणी चालवली पाहिजे, एखादा साखर कारखाना चालवला पाहिजे. आणि त्यामुळं त्याच्यातले नेमके प्रश्न काय आहेत हे निश्चित त्यांना समजतात. आणि त्यामुळं गोपीनाथरावांनी एक चांगली सुरुवात केली, त्याचा आम्हाला आनंद आहे. म्हणून अशा पद्धतीने केवळ संघर्ष यात्रा काढून प्रश्न संपत नाहीत. प्रश्न आणि त्या प्रश्नाची जाण मनामध्ये घेतली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं जर एखादा प्रश्न साखरेचा, त्याच्यातले प्रश्न हे आता कळले म्हणजे मग एक रचनात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. आणि ज्याला आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणतो, तो जबाबदार विरोधी पक्ष आणि त्याच्यातनं एकत्रितपणे बसून या प्रश्नाची सोडवणूक जर आम्ही करू लागलो तर मला असं वाटतं की महाराष्ट्र एका वेगळ्या दिशेनं आपला राजकीय प्रवास केल्याशिवाय राहणार नाही. विलासराव असं नेहमी म्हणतात की गेल्या 3 वर्षामध्ये तुमचा बहुतेक काळ हे संख्येचं कोष्टक आणि गणित जमवण्यामध्ये खूप वेळ जायचा. त्याच्यामध्ये विनाकारण आपली शक्ती खूप वेळा खर्च व्हायची. आणि ह्या राज्याला पुढे नेण्यासाठी जी एक नियोजनाची आखणी आपल्याला करायला पाहिजे होती की ह्या राज्याला नक्की पुढच्या 20-25 वर्षात कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड द्यायला लागेल. उदाहरणार्थ शिक्षणामधून आपल्याला ह्या राज्यासाठी किती इंजिनियर पाहिजेत, किती डॉक्टर पाहिजेत, शेतीचा आपला पॅटर्न काय असला पाहिजे, पाण्याची आपली अवस्था काय राहील, हे जे काही मूलभूत प्रश्न होते याच्यासाठी तुम्ही मगाशी तो उपाय सांगितला. ह्या प्रत्येक प्रश्नासाठी कदाचित आपल्याकडे एखादी समिती असेल, त्या समितीत काय होईल सांगत नाही. पण तुमच्याकडनं ज्या अपेक्षा लोकांच्या होत्या आणि अजूनही आहेत की ह्या महाराष्ट्राच्या मूलभूत प्रश्नांकडे, किंवा आज म्हणतात आज इतकं वैफल्य तरुण पिढीमध्ये आलेलं आहे की कुठेही नोकरीची संधी दिसत नाही. स्वयंरोजगारासाठी जी आवश्यकता गोष्ट आहे ती मिळत नाही. आणि ह्या सगळ्यासाठी जी शासन यंत्रणा लागते त्याचीसुद्धा मुहूर्तमेढ आपल्या मुख्यमंत्र्यांनीच करावी अशी कल्पना असते. म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कारकिर्दीत असं सांगतात की दिल्लीमध्ये IAS कॅडरमध्ये महाराष्ट्रामधून किती मराठी अधिकारी गेलेत ह्याकडे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बारकाईने बघितलं पाहिजे. आणि तेवढा त्याला वेळ होता. ह्या 3 वर्षाच्या या धावपळीच्या आणि गडबडीच्या सगळ्या वातावरणामध्ये आपल्याला कुठल्या मूलभूत प्रश्नांकडे विशेष करून लक्ष द्यावंसं वाटलं आणि त्यासाठी आपण काही उपाययोजना सुरू केली का? नाही, एक गोष्ट खरी आहे की मुख्यमंत्री म्हणून जेव्हा माझी निवड झाली तेव्हा एक राज्यासमोर एक आव्हानात्मक परिस्थिती होती. आणि मी अनेकदा असं म्हणालो की मी भलत्या वेळीच मुख्यमंत्री झालो. ज्या वेळा राज्यामध्ये 200 काँग्रेसचे आमदार असायचे, 180 काँग्रेसचे आमदार असायचे, 160 काँग्रेसचे आमदार असायचे, 140 काँग्रेसचे आमदार असायचे, त्यावेळा आम्हाला कधीच संधी मिळाली नाही. मी आणि सुशीलकुमार शिंदे ज्या ज्या वेळा नवा मुख्यमंत्री महाराष्ट्रात येण्याचा प्रसंग निर्माण व्हायचा त्या त्यावेळा आम्ही दोघंही दावेदार असायचो. आणि असं वाटायचं की बहुतेक आता आपलीच वर्णी लागणार या वेळेला, म्हणून आम्ही अगदी तयारीत त्या सभामध्ये बसलेल्या असायचो. परंतु हळूच कुठूनतरी कानात सांगायचं की तुम्ही सूचक आणि ते अनुमोदक. आणि जवळपास 3 ते 4 वेळा, म्हणजे मला आठवतं की 1987-88 सालापासनं आमच्याकडं हीच दोघांकडे जबाबदारी होती
की तुम्ही सूचक राहा, तुम्ही अनुमोदक राहा आणि भलत्याच नाव यायचं आणि ते नाव आम्ही जाहीर करायचं. एवढं काम आम्ही सातत्याने केलं आणि म्हणून मला असं वाटायचं की जेव्हा एवढी मोठी संख्या कम्फर्टेबल मेजॉरिटी तिथं आमचा नंबर लागला नाही आणि आता 75 आमदार काँग्रेसचे निवडून आले, त्यावेळा मात्र माझा मुख्यमंत्रीपदी माझी निवड झाली आणि एक आव्हानात्मक परिस्थिती माझ्यासमोर निर्माण झाली. 8 राजकीय पक्षाचं सरकार चालवणं एवढं सोपं काम नव्हतं आणि त्यामुळं मला लोक म्हणायचे की तुम्ही आता मुख्यमंत्री झालात पण तुमच्यातली ती तडप दिसत नाही. तुम्ही मंत्री म्हणून, राज्यमंत्री म्हणून किती जोरदारपणे निर्णय करत होता आणि ती तडप तुमच्यातली कुठं गायब झाली. तुम्ही एकदम अशी शांतपणे सगळ्या प्रश्नाकडे बघताय, कारण काय? मी त्याला सांगत होतो की बाबा रे, मी जेव्हा राज्यमंत्री होतो तेव्हा जर एखादी गोष्ट मी जोरात करत होतो, मी जर चुकलो तर मला सांभाळायला कॅबिनेट मंत्री होता. कॅबिनेट मंत्री असताना मी जोरात काम करत होतो, पण त्यावेळेला एखादी गोष्ट चुकली माझ्या हातून तर मला सांभाळायला माझा मुख्यमंत्री होता. आता मीच मुख्यमंत्री आहे आणि मी जर चुकलो तर मला कोण सांभाळणार? म्हणून सर्वांना बरोबर घेऊन हे कारभार करण्याचं काम आम्हाला करावं लागत होतं आणि आघाडी सरकारचं आणि जे काठावरचं बहुमत आहे त्याला तर पहिल्यांदा एक निर्णय घ्यावा लागतो. त्या मुख्यमंत्र्याला पहिल्यांदा राज्य टिकवावं लागतं आणि मग चालवावं लागतं. हा महत्त्वाचा फरक आहे. एका पक्षाचं सरकार असेल तर त्याला फक्त सरकार चालवावंच लागतं, त्याला टिकवायची चिंता करायची कारण नाही आहे. आणि म्हणून मला लोक विचारायचे की तुमचे निर्णय प्रक्रियेमध्ये विलंब लागतो. अगदी बरोबर आहे, कारण 8 विविध राजकीय पक्षाचा कॉमन अजेंडा जो असतो आमचा, कॉमन मिनिमम प्रोग्राम, जो मान्य करतो त्याच्या बाहेर जाता येत नाही आपल्याला. आणि म्हणून मी म्हटलं त्यांना की मला मुख्यमंत्री झाल्यानंतर शाळेतल्या शिक्षकांनी मुख्य रस्ता ओलांडतानाचे नियम मला शिकवले होते. शिक्षक सांगायचे की जर मुख्य रस्ता ओलांडायचा असेल तर पहिल्यांदा डावीकडे बघ, मग उजवीकडे बघ आणि मग रस्ता ओलांड, तर अपघात होणार नाही. म्हणून गेली 3 वर्ष मी निर्णय घ्यायच्या अगोदर पहिल्यांदा डावीकडे बघत होतो, सगळे डावे पक्ष, मग उजवीकडे बघत होतो, आणि मग रस्ता ओलांडत होतो. त्यामुळं 3.25 वर्षात अपघात झाला नाही, ते नियम पाळले. एकदम जर बाहेर असा निघाला असं तर कुठं तरी काहीतरी अपघात झाला असता आणि सगळीच गाडी थांबली असते. आणि त्यामुळं निर्णय प्रक्रियेमध्ये जरी विलंब लागला तरी मला आनंद याचा आहे की 3.25 वर्षामध्ये समाजातल्या ज्या घटकाची आमची बांधिलकी आहे त्या घटकांना स्पर्श होणारे निर्णय आम्ही निश्चितपणाने केलेले आहेत. तरुणांच्यासाठी गुटखाबंदीचा निर्णय हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. आज अनेक राज्य त्या निर्णयाच्या पाठीमागे आहेत. एक तरुण पिढी पूर्णपणाने बर्बाद होईल की काय अशा प्रकारची शंका होती. आणि म्हणून गुटखाबंदीचा निर्णय 25 कोटी राज्याचं महसूल बुडाला तरी परवा नाही आहे, परंतु तरुण पिढीच्या जीवनाशी खेळण्याचा नैतिक अधिकार आम्हाला नाही आहे. ही भूमिका आम्ही स्वीकारली आणि गुटखाबंदीसारखा एक महत्त्वाचा निर्णय आम्ही केला. ओबीसीच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देणारा निर्णय, जसं बजेटमध्ये आता 125 कोटीची तरतूद झाली. अनेक ओबीसीच्या जाती ज्या मुस्लिम समाजातल्या होत्या, ज्या ओबीसीमध्ये नव्हत्या, त्यांचा समावेश करण्याचं काम. आदिवासी वर्गांच्या संबंधामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये बजेटमध्ये तरतूद झाली पाहिजे 9%. त्या संदर्भामधलं धोरण काटेकोरपणाने पाळलं गेलं पाहिजे. मागासवर्गीयांचा बॅकलॉग हा भरला गेला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीच्या विकासाला 10 कोटीची मदत देण्याचा निर्णय. म्हणजे शेवटी हे निराळी शेतकऱ्यांच्या, मग कांदा खरेदी असेल, कापूस खरेदी असेल, द्राक्ष खरेदी असतील. द्राक्षासाठी सुद्धा आता मागणी आली आमच्याकडं की द्राक्ष खरेदी का करू, परंतु जे पाणी आम्ही टँकरने घालतोय त्याला हमी राहा तुम्ही, त्याला हमी राहिली आम्ही. म्हणजे बँक त्याला टँकरला भाड्यासाठी पैसे देणार
आणि त्या पैशाला आम्ही गॅरंटी राहायची. हं. हे आम्ही काम केलं. कांदा खरेदीसुद्धा पहिल्या वर्षी 350 रुपयांनी कांदा या भागामध्ये येऊन आम्हाला पहिल्या वर्षी आम्हाला खरेदी करावा लागला. त्याच्यापूर्वी एकदा कांदा खरेदी केला होता आपण नाशिक जिल्ह्यामध्ये. हो. 60 कोटीचा म्हणजे 22 कोटीचा कांदा खरेदी केला आणि 60 कोटीचा तोटा आम्ही सहन केला. ट्रक तिथंच फिरायचा. या केंद्रावरनं परत बाहेर जायचं की त्या केंद्रावर परत आत यायचं. ते एवढा कांदा बरं आता कांद्याला कोण नाही म्हणू शकत नाही, कारण कांद्यामध्ये दिल्लीचं राज्य केलं. त्यामुळं कांदा आला समोर की आम्ही म्हणतो शांततेने विचार करू कांद्यावर, एकदम नाही म्हणू नका. कारण कांदा काय करू शकतो याचा परिणाम दिल्लीच्या सरकारने भोगलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कांद्याचा प्रश्न आला, आम्ही लगेच तो सोडवला. एका वर्षी 1300 कोटीची सबसिडी दिली आम्ही शेतकऱ्यांसाठी. कांदा ऊस जागच्या जागी ऊस होता 250 20,000 रुपये हेक्टर आम्ही ऊसासाठी अनुदान दिलं शेतकऱ्यांना, कारण तेवढा ऊस आम्ही गाळू शकलो नाही. म्हणून जिथं जिथं शेतकऱ्याचे प्रश्न आले, शेतमजुराचे, रोजगार हमीच्या मजुराची मिनिमम वेजेस 10 रुपयाने वाढवले आम्ही. असे जे निर्णय आहेत, निराधाराचं पेन्शन आम्ही 100 रुपयावरून 250 रुपयावर नेलं. शेवटी आम्ही निर्णयाकडे बघतो कसे, हा महत्त्वाचा आहे. लोकशाही आघाडी सरकारने काहीच केलं नाही असं म्हणणं सहज सोपं आहे, परंतु हे कोणते निर्णय आहेत? या निर्णयाची चर्चा कदाचित मोठ्या पेपरमध्ये होणार नाही. निराधाराच्या निर्णयाचे, मागासवर्गाच्या बाकलाच्या निर्णयाचे, ओबीसीला आम्ही शिष्यवृत्ती देणारा निर्णय, याची चर्चा कदाचित मोठ्या पेपरमध्ये होणार नाही. मोठ्या पेपरमध्ये फ्लायओव्हर चर्चा होईल, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेची चर्चा होईल, की किती कोटीचा रस्ता बांधला, किती आम्ही हे केले, चर्चा त्याची होईल. त्याच्यावरनं सरकारच्या कामकाजाचं मूल्यमापन करता येणार नाही. समाजाची बांधिलकी ज्या वर्गाने आम्हाला सत्तेमध्ये बसवलं आहे त्या वर्गाशी इमान राखणारे निर्णय आम्ही करतो की नाही, हे अधिक महत्त्वाचं आहे. आणि ते सगळे निर्णय गेल्या 3-3.25 वर्षामध्ये मला करता आले, याचं मला पूर्णपणाचं समाधान आहे. आणि लोक या संदर्भामधली जाणीव हे त्यांच्या मनामध्ये ठेवणार आणि योग्य वेळी त्या संदर्भात त्यांना जो काही निर्णय करायचा असेल तो करतील, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. विलासराव, जे विरोधी पक्ष आपल्या समोर गेल्या 3-3.5 वर्षात होते, त्यांनी एक प्रकारचा आता नवा वाद समाजामध्ये निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. तो धार्मिक अंगाने जाणारा जास्ती वाद आहे. आणि तो वाद म्हणजे असा आहे की ते अतिरेकी धार्मिक मग कुठल्याही धर्माचे असोत, परंतु त्यामुळे महाराष्ट्र हा जो एक संतांची भूमी असलेला आणि वारकरी परंपरेचा महाराष्ट्र म्हणून म्हणतात. मुख्यमंत्री म्हणून मला वाटतं आपण 3 महापूजा तरी पंढरीच्या विठोबाकडे जाऊन केलेल्या निश्चित असणार. तर हा वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र, जो एका तऱ्हेने जर विचार केला, अगदी मोकळं बोलायचं तर तो कुठल्याही पक्षाशी बांधील नव्हता, पण सत्तेवर असलेल्या 25-30 वर्षाची सत्ता असलेल्या काँग्रेसच्या विचाराशी, समाजाच्या विचाराशी बांधलेला होता. कदाचित ही धार्मिकता दुसऱ्या लोकांनी, विरोधी पक्षांनी काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांपासून दूर नेत चाललेली आहे. आणि आपण जो निधर्मीवाद म्हणतो तो खोटा निधर्मीवाद आहे. आणि त्यामुळे धर्माच्या नावावर जे एकत्रीकरण करण्याचा आज वेगवेगळ्या राज्यात आणि विशेषतः गुजरातनंतर महाराष्ट्रामध्ये येण्याची जी शक्यता निर्माण झालेली आहे, त्याच्यासाठी पक्षाच्या माध्यमातून किंवा राज्याच्या माध्यमातून काय घडायला पाहिजे होतं गेल्या 3 वर्षात, असं आपल्याला